आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सह्याद्रीतील वन्यजीव संरक्षणाला यश आले असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील SKT-02 वाघीण व्याघ्र वंशवृद्धीची जननी ठरत आहे। गेल्या दशकभरात संपूर्ण सह्याद्री कोकण पट्ट्यात ही वाघीण वाघांच्या वंशवृद्धीचा पाया बनली आहे। तिच्या पिल्लांनी व नातवंडांनी आता स्वतंत्र अधिवास तयार केला असून ही वाघीण सह्याद्रीची जननी म्हणून ओळखली जात आहे। 2014, 15 व 2017 साली पिल्लांना जन्म दिला असल्याची नोंद झाली आहे। आज ती सुमारे 15 वर्षाची असून सह्याद्रीच्या जंगलात आजही निर्भय वावरत आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली असून याबाबत व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तुषार चव्हाण व वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी याबाबत माहिती विशद केली आहे। नमस्कार, मी तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री टायगर रिझर्व कोल्हापूर। आपण पाहताय की 2010 पासून जेव्हापासून टायगर रिझर्वची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळे इंडिव्हिज्युअल टायगर या भागात येऊन वास्तव करून गेले। सध्या या भागामध्ये 3 टायगरचा वास्तव आहे आणि जर आपण पूर्ण सह्याद्रीचा लँडस्केप पाहिला तर या पूर्ण लँडस्केपमध्ये 14 वाघांचा अधिवास आहे। ज्या अधिवासामुळे हा परिसर पुनश्च एकदा हा टायगरचा अधिवास ओळखला म्हणून जाऊ लागला आहे। या क्षेत्रामध्ये वाढलेली तृणभक्षक प्राण्यांची संख्या, त्याच्यामुळेच टायगरची पॉप्युलेशन या भागामध्ये स्थिरावेल असे निश्चितच आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ताडोबासारख्या लेवलचं पर्यटन या भागात विकसित होईल यासाठी हे क्षेत्रसंचालक कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत आणि या वाघांचा वास्तव्य हे जास्तीत जास्त काळ हा रेसिडेंट टायगर म्हणून या भागात उपलब्ध होईल। नमस्कार, माझं नाव गिरीश पंजाबी। मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट WCT मुंबई या संस्थेमध्ये वन्यजीव विशेषज्ञ म्हणून काम करतो। आमचा जे अभ्यास आहे ते सह्याद्री भागात सह्याद्री टायगर रिझर्वचा जे कॉरिडॉर आहे काली टायगर रिझर्वपर्यंत त्या भागात आम्ही रिसर्चची कामं करतो आणि आमच्या रिसर्चमध्ये आम्हाला जे मेन 4 मांसभक्षक प्राणी आहेत या भागातले, जसं की वाघ, रानकुत्रे, अस्वल आणि बिबट, ह्यांचं अस्तित्व, ह्यांची संख्या, यांचे भक्ष्य प्राणी जे आहेत या भागातले, ह्या सगळ्या प्राण्यांवर आमचं रिसर्च चालू आहे सध्या स्थितीत। आणि आम्हाला आमच्या रिसर्चद्वारे असं समजलं आहे की जे कॉरिडॉरचा भाग आहे, खासकर जे रिसेंटली संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झालेले आहेत त्या भागात ह्या सगळ्या प्राण्यांचं अस्तित्व बऱ्यापैकी चांगलं आहे किंवा फ्युचरमध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट झालं तर ह्या सगळ्या एरियाजमध्ये त्यांचं अस्तित्व बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो। म्हणून जे संवर्धन राखीव क्षेत्र आहे ॲज वेल एज सह्याद्री टायगर रिझर्व आणि काली टायगर रिझर्वचा मध्ये महाराष्ट्राच्या भागात राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, ह्या सगळ्या एरियांचा मॅनेजमेंट पण टायगर रिझर्वचं जे मॅनेजमेंट आहे त्या लेवलवरती किंवा ॲटलिस्ट वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचं जे मॅनेजमेंट आहे त्या लेवलपर्यंत आणायलाच पाहिजे। ते झालं तरच या लँडस्केपमध्ये वाघांचं अस्तित्व टिकून राहील किंवा इतर जे मोठे मांसभक्षक प्राणी आहेत त्यांचं अस्तित्वही टिकून राहील।